नमस्कार. कथेचे नाव आहे तुला जाऊ देणार नाही पण तुझ्या मनाविरुद्ध नाही. ऑफिसचा रूटलेस आणि डायनॅमिक CEO समर वर्मा, जो ठरवतो तेच होतो आणि त्याच्याकडून कोणी सुटत नाही बरं का. आणि त्याच कंपनीत काम करणारी कियारा, इंडिपेंडेंट, बोल्ड आणि कुणाच्याही दबावाखाली न येणारी. पहिली भिडंत मीटिंगमध्ये झाली. कियाराने मीटिंगमध्ये समरच्या डिसिजनला सरळ सरळ विरोध केला. सर, ही डील कंपनीसाठी सेफ नाही. समर तिच्याकडे पाहत म्हणाला, तू मला शिकवतेस? कियारा शांतपणे म्हणाली, मी ट्रुथ सांगते. त्या क्षणी समरच्या डोळ्यात राग, पण त्याच्यासोबत इंटरेस्ट सुद्धा बरं का. त्या दिवसानंतर दोघं एकाच प्रोजेक्टवर काम करू लागले. आर्ग्युमेंट्स, पण त्याचसोबत एक डेंजरस अट्रॅक्शन. एक दिवस कियारा रिझाईन देण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये आली. सर, मी जॉब सोडते. समर काही सेकंद शांत राहिला, मग हळूच उठून तिच्या जवळ आला. रिझन? बेटर ऑपॉर्च्युनिटी. त्या क्षणी समर तिच्या खूप जवळ आला. त्याचा आवाज कमी पण इंटेन्स. तू जाऊ शकतेस, पण माझ्यापासून दूर नाही. कियारा थोडी चिडून, मी कोणाची प्रॉपर्टी नाही. समर हलकसं हसला, आणि मी तुला प्रॉपर्टी बनवणार सुद्धा नाही. अचानक त्याने तिचा हात हलकासा पकडला आणि लगेच सोडला. फोर्स नाही, पण तुला गमावणार नाही. कियाराचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. का? समर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कारण तू गेलीस तर मी स्वतःलाच हरवेन. क्षणभर शांतता पसरली त्या केबिनमध्ये. तो पुढे म्हणाला, तुला थांबवण्यासाठी मी फोर्स नाही करणार, पण तुझं मन मात्र नक्की बदलवेन. त्या सॉफ्टनेसने कियाराच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं. ती हळूच म्हणाली, मग ट्राय करा. समर हलकसं हसला. चॅलेंज एक्सेप्टेड. त्या क्षणी एक रेझिग्नेशन एक लव्ह स्टोरीमध्ये बदललं. खरं प्रेम असतं ते जबरदस्ती करत नाही, ते मन जिंकतं. सबस्क्राईब करा. अजून अशाच CEO लव्ह स्टोरीज येणार आहेत.